Hello everyone. So today we will see zero carbon footprint for sustainable development. सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की झिरो कार्बन फुटप्रिंट काय भानगड आहे. झिरो कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? आपण आपल्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीतनं कार्बन हवेमध्ये किंवा वातावरणात मिसळणार नाही. आपल्या कोणत्याच कृतीने किंवा ऍक्टिव्हिटीने कार्बन तयार होऊन तो वातावरणात जाणार नाही अशा कृती करणे किंवा कार्बन जरी आपल्या काही ऍक्टिव्हिटीजने वातावरणामध्ये मिसळला गेला तर आपण अशा काही उपाययोजना करायच्या की तो वातावरणात मिसळण्याच्या आधी रिकवर झाला पाहिजे किंवा वातावरणात जरी तो मिसळला तरी पण आपण अशा काही उपाययोजना करायच्या की वातावरणातील आपण आपल्या ऍक्टिव्हिटीद्वारे जो कार्बन रिलीज केलेला आहे तो कुठेतरी ऍब्सॉर्ब होईल आणि त्याचं अस्तित्व कमी होईल किंवा झिरो होईल. या गोष्टीला म्हणतात झिरो कार्बन फुटप्रिंट. जसं एक सोपं उदाहरण सांगायचं म्हटलं की एक मेड असते, नोकरानी असते समजा घरकाम करणारी. तर ती आपल्या ज्या घरामध्ये धुणी भांडी करायला जाते त्या घरामध्ये ती सायकलीने जाते. तर सायकलीने गेल्या कारणाने कोणताही वातावरणावर इफेक्ट होत नाही, कारण ती कुठलंही इंधन जाळून तिथे जात नाही. ती स्वतः पेडल मारते आणि सायकल घेऊन जाते. तर ही तिची गोष्ट झाली झिरो कार्बन फुटप्रिंट. वेअर ॲज जर एखादी व्यक्ती स्वतःच्या टू व्हीलरने किंवा फोर व्हीलरने जात असेल, कामाच्या ठिकाणी येत असेल, तर या व्यक्तीकडनं खूप जास्त कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे आणि तो वातावरणात जात आहे. अशा व्यक्तींमुळे झिरो कार्बन फुटप्रिंट तयार होत नाही. हे व्यक्ती किंवा अशी आपली जी ऍक्टिव्हिटी असते ती कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये रिलीज करण्यास मदत करते आणि झिरो कार्बन फुटप्रिंट आपल्याला अचीव करता येत नाही. तर मग आता हे काय आहे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल. In English, as the whole world grapples with the challenges of climate change, environmental degradation, and sustainable development, the concept of zero carbon footprint has gained significant attention. जसं क्लायमेट चेंज झालं, वातावरणाची गुणवत्ता खराब होत चालली आणि शाश्वत डेव्हलपमेंट जशी जशी जोर धरू लागली ह्या संकल्पना, तसं जसं झिरो कार्बन फुटप्रिंट ही जी काही कॉन्सेप्ट आहे ह्याला पण खूप महत्त्व झालं आणि लोक ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागले. A zero carbon footprint refers to the reduction of greenhouse gas emissions to net zero. ग्रीनहाऊस गॅस जेवढे काही ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात, मिथेन असून देत, हॅलॉन्स असून देत, क्लोरोपिरो कार्बन असून देत, ब्रोमाइन असून देत, या सर्व ग्रीन हाऊस किंवा कार्बन डायऑक्साईड असून देत, या सर्व ग्रीन हाऊस गॅसेस यांचं वातावरणात मिसळण्याचं प्रमाणच झिरो करणे ह्याला म्हणतात झिरो कार्बन फुटप्रिंट. कारण या ग्रीन हाऊस गॅसेसचा वातावरणात उष्णता वाढण्यासाठी त्याची मदत होते. उष्णता वाढली की ग्लोबल वॉर्मिंग वाढतं, ग्लोबल वॉर्मिंग झालं म्हणजेच क्लायमेट चेंज होतं आणि सर्व अन्न साखळी आपली बिघडते आणि त्याचा परिणाम पूर्ण सजीवांवर होतो. हे आपण पहिल्या 3 ते 4 जे पॉइंट्स आहेत चॅप्टर 1चे त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. सो हे जे कार्बन फुटप्रिंट आहे ते झिरो करणं म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड किंवा ग्रीन हाऊस गॅसेस झिरो, पूर्ण वातावरणात झिरो आपण रिलीज करणार हे लक्ष असणं त्याला म्हणतात झिरो कार्बन फुटप्रिंट. In this note, we will explore the concept of zero carbon footprint, its importance and the strategies for achieving it with a focus on sustainable development. मग आपण या झिरो कार्बन फुटप्रिंटचं महत्त्व काय आहे, ते कसं आपण अचीव करू शकतो आणि याच्या करण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि ह्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे सर्व आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. Introduction to zero carbon footprint. A zero carbon footprint is a state where the amount of greenhouse gas emissions released into the atmosphere is balanced by the amount of greenhouse gas emissions removed from the atmosphere. जेवढे ग्रीनहाऊस गॅसेस आपण वातावरणात सोडले ते पूर्णच्या पूर्ण वातावरणातनं ऍब्सॉर्ब करणे, रिकवर करणे, हे या गोष्टीला आपण झिरो कार्बन फुटप्रिंट असं म्हणणार आहोत. एक तर ते रिलीजच करू नये किंवा रिलीज केले असतील तर ते लगेचच रिकवर करण्याच्या प्रोसेस करणे त्याला म्हणतात झिरो कार्बन फुटप्रिंट. कुठलाही ग्रीन हाऊस गॅस असो, कार्बन डायऑक्साईड असून देत, मिथेन असून देत, क्लोरोप्युरो कार्बन असून देत, ब्रोमाइन असून देत, काहीही कुठलाही ग्रीन हाऊस गॅस असून देत, तो वातावरणात एक तर रिलीजच होऊ द्यायचा नाही किंवा रिलीज झाला असेल तर तो लगेचच रिकवर करायचा. त्याला म्हणतात झिरो कार्बन फुटप्रिंट. And this can be achieved through a combination of reducing energy consumption, increasing energy efficiency,
अँड युझिंग रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. आणि मग हे कसं आपण अचीव्ह करू शकतो हे टार्गेट? तर आपण जी काही इंधन वापरतो आहे किंवा आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतो आहे त्याचा वापर कमी करणं किंवा त्याचं जतन करणं किंवा योग्य तेवढाच वापर करणं किंवा जे काही आपण व्हेकल्स वापरतो आहे किंवा इलेक्ट्रिक उपकरणे वापरतो आहे ते अतिशय एफिशियंट, एनर्जी एफिशियंट असं वापरणे किंवा रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसचा वापर करणं हा त्यावरचा एक रामबाण उपाय आहे. The goal of zero carbon footprint is to minimize the impact of human activities on the environment. मग याचं टार्गेट काय आहे झिरो कार्बन फुटप्रिंटचं? की अशा ऍक्टिव्हिटीज, माणसांच्या अशा ऍक्टिव्हिटीज की ज्याद्वारे ग्रीन हाऊस गॅसेस रिलीज होतात वातावरणात, त्या ऍक्टिव्हिटीज बंद करणे किंवा त्या कमी करणे. आणि त्या जरी केल्या तर वातावरणात रिलीज झालेले ग्रीन हाऊस गॅसेस कशाही प्रकारे रिकव्हर करणे, त्या उपाययोजना करणे, त्याला हाच एक टार्गेट आहे झिरो कार्बन फुटप्रिंटचा. आणि त्यामुळे काय होणार आहे? देअर बाय मिटिगेटिंग क्लायमेट चेंज अँड प्रमोटिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि झिरो कार्बन फुटप्रिंट जर का आपण केलं, हे जर उद्देश साध्य केलं तर त्याचा परिणाम असा होणार आहे की क्लायमेट चेंज जो होत चालला आहे तो कमी होईल आणि आपण एक शाश्वत विकासाकडे वाटचाल करू. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच काय? की आज आपल्या पूर्ण गरजा भागवून पुढच्या पिढीसाठी पण नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध करून ठेवणे, त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. असं नाही की सगळं आपणच खायचं, पुढच्या पिढींचा सुद्धा विचार करायचा. दॅट इज कॉल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. विकास तर करायचा परंतु वातावरणाची किंवा पर्यावरणाची हानी होणार नाही, याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता इम्पॉर्टन्स काय आहे झिरो कार्बन फुटप्रिंटचं? नंबर 1, मिटिगेटिंग क्लायमेट चेंज. मिटिगेटिंग म्हणजे कमी करणे. जो काही बदल होत आहे वातावरणात किंवा हवामानात तो कमी करणे. कारण आपल्याला माहिती आहे पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडला तरच शेतकऱ्यांचा फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसात ऊन असलं तरच बरोबर मोसमी वारे वाहतात. नंतर थंडीच्या दिवसामध्ये थंडी पडली तरच रब्बीचा हंगाम येतो. आणि झिरो कार्बन फुटप्रिंट जर का आपण अचीव्ह केलं तर नक्कीच हा जो वातावरणाचा बदल आहे तो आपल्याला थांबवता येईल आणि वेळेवर पाऊस पडेल, वेळेवर थंडी वाटेल आणि वेळेवर आपल्याला उष्णता जाणवेल, ज्याद्वारे आपण एशिया खंडातील लोक तरी सुखी होऊ. नंबर 2, काय इम्पॉर्टन्स आहे? इम्प्रूव्हिंग एअर क्वालिटी. कार्बन डायऑक्साईड किंवा ग्रीन हाऊस गॅसेस जर का वातावरणात वाढले तर पोल्युशन वाढतं आणि एअर पोल्युशनने मरणाऱ्यांची संख्या आज भारतामध्ये खूप जास्त आहे. दिल्लीचं उदाहरण घ्या, लखनौचं उदाहरण घ्या, मुंबईचं घ्या, पुण्याचं घ्या, कुठेही जा, कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये जा, जिथे जिथे इंडस्ट्री आहे तिथे तिथे एअर क्वालिटी खूप खराब झालेली आहे. जिथे जिथे दाट मानवी वस्ती आहे तिथे सुद्धा एअर क्वालिटी खूप जास्त खराब झालेली आहे. आणि AQI एअर क्वालिटी जी आहे ती खूप खराब झाल्या कारणाने श्वासाचे आजार आणि दम्यासारखे जे जीवघेणे आजार आहेत ते लोकांना होत आहेत. पूर्ण सजीवांना त्याचा त्रास होत आहे. परंतु जर का आपण झिरो कार्बन फुटप्रिंटचं हे जे लक्ष्य आहे ते जर का साध्य केलं तर नक्कीच एअरची क्वालिटी सुधारणार आहे. कन्झर्विंग नॅचरल रिसोर्सेस. जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, हवा, पाणी, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, चांगली जमीन, हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, जंगलं, यांचं जतन करणे जर आपण झिरो कार्बन फुटप्रिंट केलं तर नक्कीच याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा परिणाम होईल की जेवढेही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं जतन होईल, संवर्धन होईल. प्रमोटिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास ह्याच्यामुळे होणार आहे. कारण जर का ग्रीन हाऊस गॅसेस रिलीजच झाले नाही तर क्लायमेट चेंज होणार नाही, ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही, ओझोन लेअर डेप्लीट होणार नाही आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरील जीवनावर होणारच नाही. आणि आज आपल्याला व्यवस्थित अन्नधान्य मिळतं आहे, चांगली हवा मिळतंय, पाणी मिळतंय, तर पुढच्या पिढ्यांना ते मिळेल जर का आपण झिरो कार्बन फुटप्रिंट हे लक्ष्य अचीव्ह केलं तर. आणि तरच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकणार आहोत. मग आता कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजीज आहेत, कुठल्या गोष्टी केल्याने किंवा कृती केल्याने आपण झिरो कार्बन फुटप्रिंट अचीव्ह करू शकतो? नंबर 1, एनर्जी एफिशियन्सी. म्हणजे त्याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत. बिल्डिंग इन्सुलेशन. बिल्डिंग इन्सुलेशन म्हणजे काय? की तुम्ही अशी घरं तयार करायची किंवा अशा फॅक्टरीज तयार करायच्या की बाहेर जर जास्त उष्णता असेल तर त्या इन्सुलेशन असेल तुमच्या घरामध्ये. इन्सुलेशन म्हणजे एक प्रोटेक्शन लेअर असतो, जसं आपण थंडीमध्ये स्वेटर घालतो ते इन्सुलेशनचं काम करत असतं. तर अशा प्रकारेच आपण आपली घरं बांधायची आणि आपले जे वर्क स्टेशन्स आहेत किंवा कंपन्या आहेत त्या अशाच इन्सुलेट करायच्या की बाहेर जर जास्त उष्णता असेल तर आत वार्मथ राहील बिना कुठलंही इलेक्ट्रिक उपकरण वापरता. जर बाहेर खूप उष्णता असेल परंतु आपण आपली घरं इन्सुलेशन चांगलं वापरल्या कारणाने बाहेरची उष्णता आत जाणवणार नाही आणि त्यामुळे आपल्याला एसीची गरज पडणार नाही.
मग असे इन्सुलेशन्स आपण तयार करायचे असतात, पूर्ण बिल्डिंगसाठी पण, आपल्या घरासाठी पण आणि आपल्या कारखान्यांसाठी पण. पुढचे एनर्जी एफिशियंट लाइटिंग. जे LCD, LED, CFL बल्ब आहेत त्यांचा वापर केला ना तर कमीत कमी इलेक्ट्रिसिटीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रकाश मिळतो, किंवा जास्तीत जास्त अशा मशीन्स आपण वापरायच्या आहेत, इलेक्ट्रिक उपकरणे असे वापरायचे आहेत की त्यांच्याद्वारे आपल्याला जास्तीत जास्त जे कार्य आहे ते करून घेता येईल आणि कमीत कमी एनर्जी आपली वाया जाईल. नंतर स्मार्ट थर्मोस्टॅट्स. आता स्मार्ट थर्मोस्टॅट्स काय बघा. इन्स्टॉलिंग स्मार्ट थर्मोस्टॅट्स कॅन हेल्प रेग्युलेट टेम्परेचर अँड रिड्यूस एनर्जी कन्झम्पशन बाय लर्निंग ऑक्युपंट शेड्यूल अँड प्रिफरन्सेस. आता स्मार्ट थर्मोस्टॅट म्हणजे काय, तुम्ही घराच्या बाहेर गेलात तर ऑटोमॅटिक लाईट जाणार, बंद होणार. तुम्ही आलात तर ऑटोमॅटिक ती येणार. म्हणजे काय, आपल्याला कधी कधी आपण विसरून जातो एखादी गोष्ट किंवा एखादं उपकरण बंद करण्याचं, परंतु ते मग आपली एनर्जी कन्झ्युम करत राहतं. आणि लाईट चालू आहे, फॅन चालू आहे, हीटर चालू आहे, आपल्याला बिल येणार त्यावेळेस समजते, परंतु बिलाच्या सोबत त्याने वातावरणाला केवढी हानी पोहोचवलेली आहे हे आपल्याला कळत नाही. परंतु जर का आपण व्यवस्थित चांगली उपकरणं वापरली, सेन्सर्स वापरले, तर बाय डिफॉल्ट आपली इलेक्ट्रिसिटी ही वाचणार आहे. इलेक्ट्रिसिटी वाचली तर पैसेही वाचणार आहेत आणि वातावरणालाही त्याचा लाभ होईल. तर आपण हे पण करू शकतो स्मार्ट थर्मोस्टॅट्स वापरून. एनर्जी एफिशियंट अप्लायन्सेस. जेवढेही तुमचे अप्लायन्सेस आहेत, वॉशिंग मशीन असून दे, फ्रीज असून देत, AC असून देत, डिशवॉशर असून देत, तुमचं इलेक्ट्रिक ओव्हन असून देत, एनिथिंग तुमच्या घरामध्ये जे पण असेल ते एनर्जी एफिशियंटच वापरायचं, 5 स्टार वापरायचं. रेग्युलर मेंटेनन्स. आपण आपल्या घरामध्ये जेवढेही इलेक्ट्रिक उपकरणं आहेत त्या सर्वांचं रेग्युलर सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स करावी, जेणेकरून कमीत कमी एनर्जीमध्ये ते जास्तीत जास्त आणि चांगल्या प्रकारे फंक्शन करतील आणि एनिवे कमी कन्झम्पशन होणार एनर्जीचं 0 फुटप्रिंट आपल्याला गाठता येईल. रिन्युएबल एनर्जी. मग फक्त जी थर्मल एनर्जी आहे, म्हणजे कोळसा जाळून जी एनर्जी तयार होते, किंवा पेट्रोल, डिझेल, रॉकेल, हे वापरून जर का आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असो तर ती नॉन रिन्युएबल आहे. म्हणजे ती एकदा वापर झाला की संपलं, आणि त्याचं बाय प्रोडक्टही खूप जास्त असतं. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे विषारी वायू बाय प्रोडक्ट असतं. परंतु जर का रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वापरले आपण, जसं सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो एनर्जी म्हणजे पाण्यापासून तयार होणारी एनर्जी, जिओथर्मल एनर्जी जर का आपण वापरली तर नक्कीच आपली जी ट्रॅडिशनल एनर्जी आहे ती कन्झर्व होणार आहे आणि बाय प्रोडक्ट त्याचं काहीही असणार नाही. आणि आपण जर का या सर्व रिन्युएबल एनर्जीचा वापर केला, बायो एनर्जी, जिओथर्मल, हायड्रो, विंड आणि सोलर, तर हे रिन्युएबल असतात. आपण त्या परत आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यांच्याद्वारे करता येतं. त्या एकदा वापरून संपत नाही, त्यांचं पुनर्भरण होत असतं, म्हणून त्यांना रिन्युएबल एनर्जी म्हणतात. आणि त्या जर का आपण वापरल्या तर नक्कीच आपण 0 फुटप्रिंट तयार करू. कारण सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो एनर्जी, जिओथर्मल एनर्जी आणि बायो एनर्जी ह्यांचा वातावरणावर काहीही परिणाम होत नाही, वाईट परिणाम. पुढचं आहे सस्टेनेबल ट्रान्सपोर्टेशन. हे खूप महत्वाचं आहे बघा. इलेक्ट्रिक व्हेकल, जेवढी व्हेकल आहेत रस्त्यावर ते सगळे इलेक्ट्रिक जर वापरले तर ऑफकोर्स कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड जे रिलीज होतात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमुळे ते होणारच नाही. परंतु यामध्ये एक लक्षात ठेवायचं की त्या वाहनांसाठी लागणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती थर्मल पॉवर किंवा फॉसिल फ्यूल वापरून तयार केलेली नसावी. नाहीतर आपण काय करणार, इलेक्ट्रिक व्हेकल वापरणार आणि कोळशापासून तयार होणाऱ्या विजेचाच त्याच्यामध्ये वापर करणार आहोत, तर ऑब्व्हियसली कुठेतरी तर पोल्युशन होणारच आहे. परंतु तसं न होता ती इलेक्ट्रिसिटी जर का आपण रिन्युएबल रिसोर्सेस पासून तयार केलेली असेल तर नक्कीच आपल्याला मदत होणार आहे. नंतर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. भलेही तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही प्रत्येक जण कार घेऊ शकतो, 2 व्हीलर घेऊ शकतो, परंतु त्यातही आपण जर का व्यवस्थित पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर केला तर नक्कीच एका बसमध्ये 52 लोक जाऊ शकतात, एका हॅचपॅकमध्ये 5 लोक जाऊ शकतात कारमध्ये, किंवा मोठी जर SUV असेल 6 सीटर 7 सीटर तर त्यामध्येही 7 लोक जाऊ शकतात. मग प्रत्येकाने 7 कार नेण्याच्या ऐवजी जर का आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरला किंवा बसेस वापरल्या, ट्रेन्स वापरल्या तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तुम्ही वॉक करू शकता, सायकलिंग करू शकता, जेणेकरून तुम्ही कुठलंही वाहन वापरत नाहीये. जसं की मी तुम्हाला मेडचं उदाहरण सांगितलं, ती प्रत्येक घरामध्ये जाते परंतु सायकलचा वापर करते, तर ऑब्व्हियसली 0 फुटप्रिंट आहे तिचा कार्बन, कारण कार्बन डायऑक्साईड रिलीज होतच नाही, ती कुठलंही व्हेकल वापरत नाही, कुठलंही फॉसिल फ्यूल जाळत नाही. सो आपणही तसं केलं पाहिजे.
कार शेअरिंग अँड राईड शेअरिंग. टू व्हीलर असेल तर कुठल्या तरी दुसऱ्याला घेऊन जावा, कारण दोन टू व्हीलर नेण्याच्या ऐवजी जर का ऑफिसमध्ये एकच टू व्हीलर जाते आहे तर ऑब्व्हियसली दोन टू व्हीलर, दोन व्यक्ती रायडर चालतात एका टू व्हीलरवर. किंवा तुमची जर हॅचपॅक असेल तर 5 व्यक्ती एकाच कारमध्ये कार पुलिंग करून जाऊ शकतात. 5 लोकांकडे 5 कार आहे तर प्रत्येकाने एक एक दिवशी आपली घ्यायची, म्हणजे एनिवे एकच कार रस्त्यावर असेल, 5 कार रस्त्यावर राहणार नाही, तुमचे पैसेही वाचतील, प्लस ग्रीन हाऊस गॅस कुठलाही रिलीज होणार नाही. ऑल्टरनेटिव्ह फ्युएल्स, आता जसं बायोफ्युएल्स आहे, हायड्रोजन फ्युएल्स आहेत, किंवा इतर सोलर एनर्जी आहे, हायड्रो एनर्जी आहे, जिओथर्मल एनर्जी, ह्या फ्युएलचा जर का वापर केला आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये तर नक्कीच कुठलाही कार्बन एमिशन होणार नाही आणि आपण झिरो कार्बन जे फुटप्रिंट आहे ते लक्ष्य अचीव करू शकतो. आणखी एक महत्वाचं की ठीक आहे आपण हे सगळं करतोय तरी पण इंडस्ट्रीमध्ये अजूनही त्याच्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारा कार्बन डायऑक्साईड तयार होतोय, परंतु हा कार्बन डायऑक्साईड तयार होऊन जो मोठमोठ्या चिमण्या असतात आपल्या या इंडस्ट्रीच्या, त्यामधून आपण हा कार्बन कॅप्चर करू शकतो. मग सुरुवातीला हा कार्बन कॅप्चर करण्याची मशिनरी किंवा सोर्सेस आपल्याकडे असले पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या असले पाहिजे, जेणेकरून तो कार्बन बाहेर जाणारच नाही, आणि समजा गेलाच तर तो सुपरफाईन किंवा प्युरिफाय करून जाणार. कार्बन पकडल्यानंतर त्याचं स्टोरेज करून ठेवायचं, तो कुठेतरी साठवून ठेवायचा किंवा ट्रान्सपोर्ट करायचा, आणि तशी यंत्रणा आपल्याकडे पाहिजे जेणेकरून कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन वातावरणात मिसळणारच नाही. आणि त्याच कार्बनचा वापर जो आपण कॅप्चर केलाय, स्टोरेज केलाय, त्याचाच आपण एक इंधन म्हणून जर वापर केला, कार्बन युटिलायझेशन, तर नक्कीच आपला झिरो कार्बन फुटप्रिंट आपण अचीव करू शकतो. पुढचं आहे सस्टेनेबल लँड यूज. बघा, आपण जमिनीचा जो वापर करतो शेतीसाठी म्हणा किंवा इतर सर्व गोष्टींसाठी, त्याच्यातनं पण कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन हा तयार होत असतो. परंतु त्याच जमिनीचा जर आपण व्यवस्थित शाश्वत असा वापर केला, सस्टेनेबल वापर केला, सस्टेनेबल म्हणजे काय, आपल्या पिढीचं भागणार, आपण जे गोष्ट करणार आहे त्याच्याने वातावरणाचं नुकसान होणार नाही, आपल्या गरजाही भागतील आणि पुढच्या पिढीसाठी ते रिसोर्सेस तसेच राहतील. त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग काय करावं लागेल, रिफॉरेस्टेशन अँड अफॉरेस्टेशन. बघा, रिफॉरेस्टेशन म्हणजे काय, एखाद्या जागी जी पूर्ण तिथे काहीच नाही आहे, काहीच उगवलेलं नाही, तिथे आपण झाडं लावायची, म्हणजे फॉरेस्टेशन करायचं. आणि जे अफॉरेस्टेशन आहे म्हणजे तिथून आपण एकही झाड कापायचं नाही. तुम्ही जर का व्यवस्थित केलं तर कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात रिड्यूस होणारच नाही, आणि झालाच तरी या झाडांच्या द्वारे तो ॲब्सॉर्ब केला जाईल. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. आणि मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये ईच वन प्लांट वन ही कॉन्सेप्ट राबवलेली आहे, सक्सेसफुली राबवलेली आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक झाड प्रत्येकाने लावायचं, ते जगवायचं, आपल्या कुठल्या तरी अशा जागी लावायचं की जिथे आपण दररोज जातो, म्हणजे त्याला पाणी देता येईल, त्याच्यावर लक्ष देता येईल. कोणी गुराढोरांनी आणि बकऱ्यांनी त्याला खाऊ नये, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू, कारण आपण दररोज ज्या ठिकाणी जात असतो तिथे आपण नक्की लक्ष देऊ शकतो. तुम्ही जर अशा एखाद्या ठिकाणी ट्री प्लांटेशन करून ठेवलं की तुम्ही नंतर तिथे 2-4 महिने जाणारच नाही आहेत, तर त्या झाडाची काळजी कोण घेणार, कारण हे रोपटं लावल्यानंतर ते लहान मुलासारखं 1 वर्ष तरी जगवावं लागतं, आणि त्याच्यानंतर त्याचं मोठ्या झाडामध्ये रूपांतर होतं. तर आपण हे फॉरेस्टेशन केलं पाहिजे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये काय करायचं माहिती का, अशी फळझाडं लावायची की त्याच्याने झाडही मोठं असेल आणि त्यातनं आपल्याला फळही मोठ्या प्रमाणात येतील. यामुळे काय होते माहितीये का, आपली शेती पण होणार, आपल्याला उत्पन्नही मिळणार, परंतु कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्प्शन होण्याचं कामही होईल. त्याला म्हणतात सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. नंतर आहे वेटलँड रेस्टोरेशन. वेटलँड म्हणजे काय, दलदलची जागा असते, ती दलदल मुक्त करायची, कारण दलदलीतनं खूप साऱ्या ग्रीन हाऊस गॅस हे रिलीज होत असतात. परंतु तिथेच जर का आपण व्यवस्थित जमीन केली, त्यातलं जे पाणी त्यात मिक्स होते आहे त्या जमिनीमध्ये, ते जर का कुठेतरी अडवलं आणि ती जमीन सुकवली आणि तिला पुन्हा सुपीक केली तर नक्कीच त्याचा मदत होणार आहे. सॉईल कन्झर्वेशन. आता सॉईल कन्झर्वेशन म्हणजे काय, जमिनीची धूप थांबवणे. कारण जर का आपण जमिनीची धूप थांबवण्यासाठी गवत लावलं किंवा आपण झाडे लावली, फुलझाडे लावली, फळझाडे लावली, तर जमीनची धूप होणार नाही, आणि त्यामुळे सुद्धा आपण ग्रीन हाऊस गॅसचं एमिशन कमी करू शकतो. तर या अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा सस्टेनेबल वापर करून झिरो कार्बन फुटप्रिंट मिळवू शकतो. नंतर आहे वेस्ट रिडक्शन अँड मॅनेजमेंट. आपल्या घरामध्ये खूप सारा कचरा तयार होतो, परंतु तो तयार होऊ नये त्याच्यासाठी 5R ची जी कॉन्सेप्ट आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तीच इथे आहे की रेड्यूस. शक्यतोवर आपण आपल्या कुठल्याही कृतीमुळे आपल्या घरामधील जमा झालेला कचरा हा कमी कसा करता येईल,
ते बघायचं. म्हणजे काय कचरा होणारच नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. कारण आपण जर का एखादी प्लास्टिकची पिशवी आणली, ती जाळली किंवा कुठेतरी टाकली, तर ऑब्व्हियसली ग्रीन हाऊस गॅसेस खूप सारे वातावरणात जाणार आणि त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज होणार. रियूज, कोणत्याही गोष्टी फक्त एकदा वापर केल्याने फेकून द्यायचा असं न करता त्याचा वारंवार वापर करावा, जेणेकरून आपल्या घरामध्ये तयार होणारा किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा सोसायटीमध्ये तयार होणारा कचरा कमी होईल. रिसायकल, ज्या गोष्टी रिसायकल करू शकतो, जसं प्लॅस्टिक रिसायकल करू शकतो, पेपर, कार्डबोर्ड, धातू, आपण सगळे रिसायकल करू शकतो. तर आपण रिसायकल करण्यासाठी त्या करायच्या. तुम्ही OLX मध्ये विका, तुम्ही एखाद्या भंगारवाल्याला ती गोष्ट विका, ते भंगारवाले बरोबर योग्य ठिकाणी ते विकतात आणि त्यातनं ते पैसा कमवतात आणि आपल्यालाही 2 पैसे मिळतात. सो ज्या गोष्टी रिसायकल होऊ शकतात त्या रिसायकल करा. कंपोस्टिंग, घरामध्ये एक असा कंपोस्टिंगचा शोषखड्डा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातला कचरा टाकायचा आणि त्यातनं खत तयार करायचं. मग ते इंडस्ट्री असो, तुमची सोसायटी असो किंवा तुमचं घर असो, त्याच्याने पण ग्रीन हाऊस गॅसेस कमी होणार. कारण तुम्ही कचरा असा फेकून दिला आणि तो कुठेही कुजत पाहिला तर त्यातनं मिथेन सारखे भयानक ग्रीन हाऊस गॅसेस रिलीज होतात आणि ज्यामुळे ओझोन लेअर डिप्लीट होतो. लँडफिल गॅस कॅप्चर्स, आणि अशा उताराच्या जागा असतात, नदी नाले, त्याच्यामध्ये लोक खूप वेळा कचरा फेकून देतात आणि त्या कचरा जसा जसा कुजत जातो त्याच्यातनं मिथेन सारखे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात आणि ते वातावरणात मिसळले जातात. तर अशा ठिकाणी आपण अशी यंत्रणा लावायची की हे जे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होणार आहे ते कॅप्चर केले जातील आणि त्यांचा इंधन म्हणून वापर आपण करू शकतो. असं जर केलं तर झिरो कार्बन फुटप्रिंट आपण नक्कीच अचीव करणार. एज्युकेशन अँड अवेअरनेस, पुष्कळ लोकांना कार्बन डायऑक्साईडचे काय परिणाम होतात वातावरणात आणि मानवी आरोग्यावर हे माहितीच नसतं, किंवा आपण या गोष्टी झिरो कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय आहे, ती आपण कशी अचीव करतो आणि आपण ती का करायला पाहिजे, ह्याचं आपण लोकांना ज्ञान देणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये अवेअरनेस किंवा जाणीव करून देणं हे गरजेचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. मग त्यासाठी आपण क्लायमेट चेंज काय असतं, त्याचे भयानक परिणाम किती आहेत हे लोकांना सांगितले पाहिजे आणि ते कशामुळे होत आहे ते पण लोकांना सांगितले पाहिजे, की जो कार्बन डायऑक्साईड आहे हा किती घातक आहे आपल्या पूर्ण पृथ्वीसाठी हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. एनर्जी एफिशियन्सी एज्युकेशन, म्हणजे आपल्या घरामध्ये असलेले वॉशिंग मशीन, फ्रीज, AC हे 5 स्टार असले पाहिजे, एनर्जी एफिशियंट असले पाहिजे, CFL बल्ब का वापरले पाहिजे, LCD LED बल्ब का वापरले पाहिजे हे आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे, तेव्हाच ते ह्या गोष्टीचा वापर करतील. सस्टेनेबल लाईफस्टाईल एज्युकेशन, प्रत्येकाला आपण हे सांगितलं पाहिजे की इथली हवा, इथलं पाणी हे आपण आज वापरणार आहोत आणि उद्या जर का संपलं तर पुढच्या पिढ्यांना आपण काय उत्तर देणार आहोत, किंवा आपणच म्हातारपणे झाल्यानंतर आपल्याला जर का योग्य हवा, चांगलं पाणी, चांगली जमीन नसेल तर आपले काय हाल होणार आहेत हे आपण सर्वांना सांगून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही जी लाईफस्टाईल आहे ती अंगीकारली पाहिजे हे आपण सांगितलं पाहिजे. कम्युनिटी एंगेजमेंट, म्हणजे काय, सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या जबाबदारीने मिळून मिसळून आपण संवर्धन केलं पाहिजे वातावरणाचं. ग्रीन हाऊस गॅस कुठलाही रिलीज होणार नाही आपल्या ऍक्टिव्हिटीने, हे सर्वांची काळजी आहे आणि सर्वांची जबाबदारी आहे, हे सर्वांना पटवून सांगितलं पाहिजे, तरच ते होणार आहे. इन्सेंटिव्ह अँड रिवॉर्ड्स, जे लोक रिसायकलिंग करत आहेत, जे लोक रियूज करत आहेत, जे लोक याच्या वातावरणातील ग्रीन हाऊस गॅसेस कमी करण्यासाठी खूप हिरिरीने काम करत आहेत, अशा लोकांना किंवा अशा कंपन्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, त्यांचे प्रोडक्ट्स आपण घेतले पाहिजे, जेणेकरून त्यांचा हुरूप वाढेल आणि डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन कमी होणार, वातावरणात ते कमी जातील आणि झिरो कार्बन फुटप्रिंटचं जे आपलं लक्ष्य आहे ते अचीव होईल. परंतु यामध्ये काही मुश्किल आहेत, बरोबर, काहीतरी प्रॉब्लेम आहेच. मग आता कुठले प्रॉब्लेम्स आहेत? अचिव्हिंग अ झिरो कार्बन फुटप्रिंट इज अ चॅलेंजिंग टास्क दॅट रिक्वायर्स सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? रिसायकलिंग करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागते, कार्बन कॅप्चर करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागते, कार्बन युटिलायझेशनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, रिफॉरेस्ट्रेशनसाठी पैसे लागतात. तर या गोष्टीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात लागतं आणि विकसनशील देश आहे भारत, खूप करप्शन आपल्याकडे आहे आणि या परिस्थितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हे खूप जिकरीचं असू शकतं. टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी लागते. जर का लँडफिल मधला जो ग्रीन हाऊस गॅस जो एमिट होतोय तो कॅप्चर करायचा म्हटलं तर तशी नवीन टेक्नॉलॉजी लागते आणि ती टेक्नॉलॉजी खूप कॉस्टली असू शकते आणि नवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट होणं पण गरजेचं आहे. आणि ते जर नाही झालं तर आपल्या हे जे लक्ष्य आहे झिरो कार्बन इमिशनचं ते होणार नाही. अँड ह्युमन कॅपिटल म्हणजे काय? स्किल्ड अनस्किल्ड लोक याच्यामध्ये खूप सारे लागणार आहेत, जे की आपल्याकडे असतील ते शोधावे लागतील, नसतील तर ते तयार करावे लागतील. However, it also represents opportunities for economic growth, job creation and improved public health.
परंतु जर का आपण झिरो कार्बन एमिशन जर का आपण झिरो कार्बन फुटप्रिंट जर का अचीव करायचं म्हटलं तर या प्रोसेसमध्ये आपल्याला मॅनपॉवर मिळेल, आपल्याला जॉब तयार होतील आणि लोकांचं आरोग्यही सुधारू शकतं, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी पण तेवढीच आहे. मग आता आपण चॅलेंजेस किंवा म्हणजे मुश्किले काय काय आहेत हे बघूया. नंबर वन, हाय अपफ्रंट कॉस्ट. खूप पैसा लागणार आहे, ऑब्व्हियसली लागणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी. टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन्स, आपल्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा टेक्नॉलॉजी खूप लागणार आहे जेणेकरून हा जो कार्बन फुटप्रिंट आहे आपल्याला झिरो करता येईल. मग ते जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मोठ्या मशीन्स लागतील, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, कार्बन कॅप्चर करण्यासाठी लोकांना अवेअर करण्यासाठी पैसा लागेल, मॅनपॉवर लागेल. या सर्व गोष्टी करणं, टेक्नॉलॉजीचे लिमिटेशन्स आहेत ते आपल्याला बघावे लागतील. बिहेवियरल चेंज, लोकांची वृत्ती आहे, जाऊ दे ना, मला आज भागतंय ना, मला हवा पाणी मिळतंय ना, उद्याचं उद्या बघू. हा जो चेंज आहे लोकांमध्ये आपल्याला आणणं गरजेचं आहे, तरच सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणार आहे. बिहेवियरल चेंज सांगितलं मी. इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी, खूप पैसा लागणार आहे. इम्प्रूव्ड हेल्थ, पब्लिक हेल्थ. अचिव्हिंग अ झिरो कार्बन फुटप्रिंट कॅन इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ. हे लोकांना आपण सांगणं गरजेचं आहे की बाबा जर का कार्बन वातावरणात कमी झाला किंवा कार्बन डायऑक्साईड नसेल तर आपल्या वातावरणामुळे, शुद्ध हवेमुळे आपलं आरोग्य किती सुधारणार आहे हे लोकांना जाणीव करून देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे झिरो कार्बन फुटप्रिंटची आपण जी नोट होती ती बघितलेली आहे. यावर येणाऱ्या टेस्टमध्ये पण तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द व्हेरी बेस्ट.